ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। आज सकाळी बीड ते पांढरसिंगी या रस्त्यावर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 तरुणांना आपला जीव गमवावा लागला। तर जे काही तरुण होते हे देवदर्शनासाठी बीडमध्ये येत होते। बीडमधनं या रस्त्याने येत होते असताना एका कंटेनरनं त्यांना चिरडलं गेलं। माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं हा तो टोल नाका आहे। या टोल नाक्यावर आता नागरिक मित्र परिवार आहे, त्यांनी हा टोल नाका बंद केला होता। या ठिकाणी पोलीस फाटा आल्यानंतर हा टोल नाका चालू केला आहे। मात्र खऱ्यातून सांगायला गेलं तर हा टोल नाका जोपर्यंत आमची भरपाई करून देत नाही, आमचे जे काही मुलं गेले त्यांची भरपाई केली जात नाही, तोपर्यंत हा टोल नाका बंद राहणार असल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला होता। त्यामुळं या ठिकाणी सध्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि बीड ग्रामीण पोलिसांसह या ठिकाणचे काही गेवराई पोलीस स्टेशन आहे, या सर्व पोलिसांचे अधिकारी या ठिकाणी खेळ ठोकून आहेत। मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून या टोल नाक्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला आहे। मात्र आता आरबीआयच्या संदर्भात काय प्रशासन करत आहे आणि आरबीआय त्या मयत मुलांना जी काही भरपाई आहे ती काय देत आहे हे येणारं काळच ठरवेल। मात्र या ठिकाणी या घटनेमुळे प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये संताप आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। नहीं लोग समझदार लोग 2 दिन के बाद ही आएंगे तो हो सकता है गाड़ी से लॉस होगा अपने ऊपर। अभी भी ये 2 अधिकारी के वास्ते मेरा नाम सब लोगों के पास है, सब मेरे नाम सपोर्ट करा होता। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ बीड। 11 वाजून 10 मिनिटांपासून आम्ही इथं आलेलो। 6 मुलं दर्शनासाठी मारुतीचे आलेले, हे रस्त्याने गाडीने उडवले गेले। त्याची जबाबदारी फक्त टोल नाक्याचे कर्मचारी। साईडचे जे खड्डे हे बुजवले नसल्यामुळं बांका सोडून थोडंसं वर डांबरीच्या कोपऱ्याला आल्याच्या नंतर 6 मुलाचा मृत्यू झाला। ते सगळे चिरटत गेले, तर कोणाला कसं उचलायचे हे सगळं 10 वाजता कळत नव्हते कसे उचलायचे। त्या परिस्थितीत ते लेकरं उचललेले आहेत, तरी टोल नाका तिथं त्या जागेवर स्पॉटला ते गेलेलं नाही, दक्षता घेतली नाही। आम्ही त्यांना म्हणलो किंवा वरून अधिकाऱ्यांना बोलून खाली काय मदत मिळेल ती मदत त्या आईवडिलांना, त्यांच्या काही जणांचा एकच मुलगा आहे, त्या आईवडिलाला मदत करावा अशी आमची भूमिका आहे। पण त्यांचा अजून कॉन्टॅक्ट झालेला नाही अधिकाऱ्यांचा। खरं पाहिजे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था, सुसज्ज पार्किंग, उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, लग्न, वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस, भगवान बाबा प्रतिष्ठान समोर, बार्शी रोड, बीड।